कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही अगदी लहान असतानाच माझी आई गेली। मी तिला कधी बघितलंही नाही। माझ्याकडे तिची एकही आठवण नाहीये। मी तिला फक्त फोटोतच बघितलंय, पण तरी सुद्धा मला तिची खूप आठवण येते। सतत माझ्या बरोबर आहे। माझी प्रत्येक गोष्ट तिला कळते। तुम्ही तर अंतराताईंसोबत इतकी वर्ष संसार केलाय। तुमचा जीव त्यांच्या आठवणीत अडकलेला असणार हे मी समजूच शकते। आणि मुळात आठवणींची किंमत थोडीच करता येते। आणि तसेही त्या अंगठीची किंमत माझ्यापेक्षा जास्त चांगली कोणाला कळणार? किती टॉर्चर सहन करायला लागलं होतं मला त्याच्यासाठी। तुला आठवतंय सगळं? मला तुमच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो। Anyway, take care. एजे तू काय म्हणालीस? एजे पण तू तर मला कुठल्या तरी वेगळ्या नावाने हाक मारायचीस। कारण तेव्हा मला तुम्ही खूप खडूस आणि परके वाटायचं। पण आता मला असं वाटतंय की एकमेकांची भांडता भांडता आपण एकमेकांना ओळखायला लागलो। आणि ही ओळख काही अशी वरवरची नाहीये, तर एकमेकांचे चांगले वाईट गुण, एकमेकांचे मूडजही कळायला लागलेत आपल्याला। म्हणजे जे तसं आपल्यात काही नातं नाहीये, आपल्यात मैत्री नाही, पण तरी सुद्धा एक आपलेपण आहे। आपण कधीच असे आपण होऊन किंवा आनंदाने भेटलो नाही, कारण नियतीनेच आपली भेट घडवली। पण असं जबरदस्तीने भेटून का होईना, पण मला असं वाटतं आपल्यात काहीतरी नातं निर्माण झालं। आणि ह्या नात्यासाठीच मी तुम्हाला आजपासनं एजे म्हणेन। थँक्यू एजे। थँक्यू का? आजवर तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना, त्या सगळ्यासाठी। मेहंदीच्या दिवशी खरं तर मीच पळून गेले होते, पण तुम्ही ते कोणालाच सांगितलं नाही। जर तुम्ही खरं सगळ्यांना सांगितलं असतं तर माझी आणि माझ्या कुटुंबाची खूप नाचक्की झाली असती। म्हणजे बघा ना, मी माझा शब्द मोडला, मी आपलं नातं तोडलं, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्या घरच्यांचा विचार केला। हा म्हणजे तेव्हा तुम्ही मला खूप ऐकवलं होतं, तो भाग सोडा, पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या घरच्यांना मिळू नये ह्याची काळजी घेतली। ह्या सगळ्यासाठी खरंच थँक्यू एजे। ऑल द बेस्ट फॉर फ्युचर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।